एवढी सगळी गर्दी कशासाठी म्हणायची चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो होतो कार्तिकवारीला पंढरपूरला. तर आम्ही अशी गल्लीतली 3-4 जण चाललो होतो गाडीवर बसून. तर कुठे अहो आपल्या पंढरपूरला हो. मग आम्ही असं 80च्या स्पीडनं दाखल झालो पंढरपूर मध्ये. आबा बाबा कसली गर्दी म्हणायची ही. एवढ्या गाड्या, एवढी माणसं, एवढी सगळी गर्दी फक्त आपल्या विठुराच्या दर्शनासाठी जमली आहे. ही सगळी गर्दी पार करून आपण दाखल झालो मोठ्या ब्रिजवर. आई शपथ कसली गर्दी म्हणायची ही. ब्रिज वरून खाली उतरल्यानंतर आपण वाळवंटावर गाडी पार्क केली आणि निघाला आपण चंद्रभागेच्या दर्शनाला. आणि जाता जाता वाळवंटावर ही कीर्तन चालू होतं. चंद्रभागेमध्ये आंघोळ तर करायची होती, पण आपण येताना काय सामान आणलं नव्हतं, म्हणून फक्त हातपाय धुला आणि निघालो दर्शनाला. दर्शनाला जाता जाता आपल्याला वाळवंटावर पालखी लागली आणि मग घेतलं पालखीचं दर्शन. ही मोठी वारी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त होता, कारण वारीमध्ये धक्काबुक्की आणि चोरी लय होते ती, त्यासाठी पोलीस बंदोबस्त लागतोच. मंदिराकडे जाणारा ही पहिला घाट, तिथे एवढी गर्दी आई शपथ काय सांगू नका. घाटाच्या पायऱ्या चढत असताना असा माऊलीचा जयघोष चालू झाला. घाट पार करून झाल्यानंतर आम्ही उभा राहिलो विठ्ठलाच्या मंदिरासमोर. भाविकांची एवढी गर्दी बघून मी थक्कच झालो. विठ्ठलाचं मुख दर्शन काय होत नाही, कारण गर्दी लय होती. मग आपण नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. मग तिथनं पुढे आपण मंदिराला प्रदक्षिणा घेतल्या. मंदिराच्या प्रदक्षिणा घेत असताना तर ह्या पोराकडनं आपण विठ्ठलाचा गंध लावून घेतला. मस्तपैकी असा कपाळाला गंध लावला आणि निघालो माघारी जायला. तर जाता जाता आपल्या वाळवंटावर ही दिसलं. जीवावर उदार होऊन हे आपल्या कल्ल्याचं प्रदर्शन करते ते. तिथनं पुढे आपण दाखल झाला पंढरपूर मधल्या इस्कॉन मध्ये. पार्किंग मध्ये गाडी पार्क करून आलो मंदिरामध्ये. मंदिरात आल्या आल्या घेतलं गरुड देवाचं दर्शन. मंदिरात आल्या बघितलं की इथं भजन चालू होतं. तर कसा दिसतोय माझा श्रीकृष्ण कमेंट करून नक्की सांगा. असं मनमोहक दर्शन झाल्यानंतर मुखातनं शब्द बाहेर पडले, हरे कृष्ण हरी बोल. भगवंताचं दर्शन करून त्याला प्रदक्षिणा घातल्या. भगवंताचं दर्शन करून झाल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू यांच्या पादुकाचं दर्शन घेतलं आणि तिथनं जवळच गोशाला होती. तर लोक गोमातेला केळी खाऊ घालायला लागली होती. तर ही हाय पंढरपूर मधलं इस्कॉन प्रभुपाद घाट. पुन्हा एकदा चंद्रभागेचं दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी जायला. आणि दाखल झाला मलिकपेठ मध्ये. संध्याकाळी आईनं मस्तपैकी रांगोळी काढली होती. तर आज होतं तुळशीचं लग्न आणि असं मस्तपैकी तुळशीला साडी घातली होती आईनं. तुमच्या इकडे पण तुळशीला अशी साडी घालती ती का कमेंट करून नक्की सांगा. सगळं झाल्यानंतर इकडे मंगलाष्टिका चालू झाल्या. त्याच्यानंतर तुळशी मातेची आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर आउटबार चालू केलं उडवायला. इकडे आउटबार उडवूस तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.